हा आपला सेकंड पार्ट आहे. लास्ट पार्टमध्ये आपण इथं होतो की कॉमनवेल्थ हे जे कॅरेक्टर आहे ते क्वीन एलिझाबेथनं साईन केलं होतं, राईट. त्याच्यानंतर होतं युरोपियन कमिशन आणि युरोपियन काउन्सिल, बरोबर. याच्याबद्दल बघूया आपण. युरोपियन कमिशन इज ॲन एक्झिक्युटिव्ह विंग ऑफ युरोपियन युनियन अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग लेजिस्लेटिव्ह allocation UN funding in terms of trade negotiation. European Commission represent European Union. European Commission represent European Union, ठीक आहे. whereas European Council is a legislative. ओके, हे लक्षात ठेवा. युरोपियन काउन्सिल आहे ना लेजिस्लेटिव्ह आहे आणि युरोपियन कमिशन हे एक्झिक्युटिव्ह आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. जास्त लक्षात घ्यायची, जास्त हे करायची गरज नाही, बरोबर आहे. हे एक्झिक्युटिव्ह आहे कमिशन आणि काउन्सिल ही लेजिस्लेटिव्ह आहे, बरोबर. वेअर मेंबर स्टेट्स मीट टू सेट द युरोपियन लीडर्स टू मीट डिस्कस पॉलिटिकल अजेंडा अँड प्रायोरिटीज. पॉलिटिकल असते, बरोबर आहे. लेजिस्लेटिव्ह पॉलिटिकल अजेंडा डिस्कस करतात, त्याच्यामध्ये फंडिंग बनणे आणि युरोपियन कमिशनमध्ये जे एक्झिक्युटिव्ह असते त्याच्यामध्ये फंडिंगचे टर्म्स किंवा ट्रेड निगोशिएशन याच्याबद्दल बोलतात, बरोबर. चलो, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड कळालं ना वरचं काय. युरोपियन कमिशन म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि युरोपियन काउन्सिल म्हणजे लेजिस्लेटिव्ह. तर लेजिस्लेटिव्हमध्ये काय पॉलिटिकल अजेंडा वगैरे प्रायोरिटीज डिस्कशन आणि कमिशन म्हणजे ते एक्झिक्युटिव्ह असतं त्याच्यामध्ये फंडिंग निगोशिएशन ट्रेड निगोशिएशन है ना त्याच्याबद्दल बोलतात, ते डिस्कस करतात फंडिंगच्याबद्दल, बरोबर. चलो, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड हे बघूया काय आहे. नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड इज मॅनेज बाय डेझिग्नेटेड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज विच अपॉइंटेड बाय युनियन गव्हर्नमेंट. हे काय नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड आहे ना, हे ज्या कंपनी असतात ना ॲसेट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनी असतात ते मॅनेज करतात सगळ्या गोष्टी. या डेझिग्नेटेड ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात ना हे नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेज करतात आणि ह्या कंपनीला अपॉइंट कोण करते, युनियन गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. मेंटेन्ड आउट ऑफ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. हे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया ना त्याच्या बाहेर मेंटेन केलं जातं, याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाच्या बाहेर हे मेंटेन केलं जातं नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड बाय ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज विच आर अपॉइंटेड बाय युनियन गव्हर्नमेंट. ओके, चलो. Commodities future trading is regulated by Forward Market Commission. Commodities future trading is regulated, okay, is regulated by Forward Market Commission. लक्षात ठेवा. हे छोटे छोटे की टर्म्स असतात, ते काय सांगू बनलं तर बनलं, पण हे याच्यामध्ये काय माहिती का कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाच्या बाहेर आहे काय नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड, हे एवढं लक्षात ठेवा. चलो, बँकिंग काय भाई बँकिंग अंबड्समॅन, सॉरी फॉर द बॅड प्रोनाऊन्सिएशन, हे मी कधी पाहिलं नाही काय. बँकिंग अंबड्समॅन इज अपॉइंटेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एवढं लक्षात ठेवा. अंबुड्समॅन काय भाई. चलो, अहमद शाह अब्दाली इन्वेडेड इंडिया अँड फाईट. ओके, अहमद शाह अब्दाली इन्वेडेड इंडिया अँड फाईट थर्ड बॅटल ऑफ पानिपत. कोण, अहमद शाह अब्दाली इंडियामध्ये इन्व्हेशन केलं त्यांनी आणि थर्ड बॅटल ऑफ पानिपतची फाईट त्यांनी लढली बिकॉज ही वॉन्टेड टू अवेंज द एक्सपल्शन बाय मराठाज. ठीक आहे, मराठाबद्दल त्याला जे हे होती कन्फेडरसी त्याच्याबद्दल त्याला एक्सपल करायचं होतं त्यांना, बरोबर आहे. ऑफ हिज व्हॉइसरॉय काय आहे, तिमूरशाह, बरोबर आहे, फ्रॉम लाहोर. चलो, अहमद शाह अब्दालीचा कोणता इम्पॉर्टंट आहे, पानिपत लक्षात ठेवा, थर्ड बॅटल पानिपत. त्याच्यामुळं कोणाबद्दल त्याला एक्सपल करायचं होतं, मराठांबद्दल, राईट. त्याच्यानंतर हे व्हॉइसरॉय काय होता, ऑफ हिज व्हॉइसरॉय मराठा यांनी काय केलं होतं की तिमूर शाह होता हे त्यांचा व्हॉइसरॉय, त्यांना खतम केलं होतं भाई यांनी फ्रॉम लाहोर. त्याच्यामुळे ते काय करते यांच्याबद्दल त्यांना रिवेंज घ्यायचा होता अहमद शाह अब्दालीला, त्याच्यामुळे ते त्यांना फाईट करायची होती त्याच्यासोबत. चलो, फर्स्ट युरोपियन पॉवर टू ऑक्युपाय पुडुचेरी वॉज पोर्तुगीज, बरोबर आहे. पोर्तुगीज सगळ्यात पहिले आले आणि सगळ्यात शेवटी गेले. चलो, त्यांनी पुदुचेरी गोवा पुदुचेरी ऑक्युपाय केलं होतं. डच वेअर सेकंड. चलो, डच नंबर 2ला आले, त्यांनी पण पुदुचेरी ऑक्युपाय केली, बरोबर आहे. स्टेटमेंट बनू शकते भाई, दोन्ही पण बरोबर आहे. पुदुचेरी यांनी पण ऑक्युपाय केलं आणि यांनी पण ऑक्युपाय केलं. चलो, ब्रिटिश ऑल्सो ऑक्युपाईड पुदुचेरी फ्रॉम सेम इयर. भाई ब्रिटिशनं पण ऑक्युपाय केलं. चलो, पहिल्यांदा कोण होतं, पोर्तुगीज, नंतर आले डच. हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न बनणार कधी ना कधी तर बनणार, राईट. चलो, स्टेट फायनान्स कमिशन मेक सर्टेन रिकमेंडेशन, राईट. स्टेट फायनान्स कमिशन मेक सर्टेन रिकमेंडेशन टू गव्हर्नर ऑफ स्टेट फॉर डिटरमाइनिंग टॅक्सेस. ओके, रिकमेंड करते कोणाला, गव्हर्नरला ऑफ स्टेट फॉर डिटरमाइनिंग टॅक्सेस अँड ड्युटीज विच मे बी अपॉइंटेड बाय पंचायत इन गिवन इयर, विच मे बी अप्रोप्रिएटेड बाय, ओके, विच मे बी अप्रोप्रिएटेड बाय पंचायत इन गिवन इयर. स्टेट फायनान्स कमिशन बाई गव्हर्नरला रिकमेंड करणार कशासाठी बाबा,
टॅक्सेस आणि ड्युटीज डिटरमाइन करा बाबा. त्याच्यामुळं काय होते, हे अप्रोप्रिएट कोणाला करणार, पंचायतला करणार प्रत्येक वर्षी, बरोबर आहे. चलो, पंचायतसाठी हे गव्हर्नर असतं याच्यामध्ये मेन. चलो, टॅक्सेस ऑन ट्रान्झॅक्शन इन स्टॉक एक्सचेंज आर लिवाइड बाय युनियन गव्हर्नमेंट. टॅक्सेस ऑन ट्रान्झॅक्शन इन स्टॉक एक्सचेंजेस. चलो, स्टॉक एक्सचेंजमध्ये जे काही टॅक्सेसचं ट्रान्झॅक्शन होणार ना, ते युनियन गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात जाणार, बरोबर आहे. अँड इज कलेक्टेड बाय स्टॉक एक्सचेंज अँड नॉट बाय स्टेट. बरोबर आहे, इम्पॉर्टंट आहे. स्टेट नाही कलेक्ट करणार भाई, हे स्टॉक एक्सचेंज कलेक्ट करणार. पण हे कोणाच्या याच्यामध्ये जाणार, लिवाय करणार, युनियनमध्ये जाणार, नॉट इन टॅक्सेस, नॉट इन स्टेट गव्हर्नमेंट, सॉरी. चलो, कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज असोसिएटेड विथ कॅरिंग कॅपॅसिटी. ओके, कॅरिंग कॅपॅसिटीच्या याच्यासोबत असोसिएटेड आहे कोणती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, चलो, काय आहे, मेज इज एनर्जी, हां, मेज आहे ना, मेज क्रॉप, मक्का, हे एनर्जी क्रॉप आहे. कशासाठी, इथेनॉल प्रोडक्शनमध्ये यूज होते, बरोबर आहे. चलो, एराविकुलम, पुढे पण येणार आहे प्रश्न. एराविकुलम नॅशनल पार्क इन केरलामध्ये आहे, बरोबर आहे. फेमस फॉर निलगिरी थार. निलगिरी थार हा स्पेसीज आहे, तर त्याच्यासाठी इराविकुलम नॅशनल पार्क आणि केरला हे फेमस आहे, लक्षात ठेवा. निलगिरी थार निलगिरीमध्ये आहे आणि हे केरलामध्ये आहे. चलो, किती राहिले पाहू दे मला एकदा. चलो, एकच पान राहिले, लवकरात लवकर करून 15-20 मिनटात. सॉरी. हुकलॉक गिबॉन नावाचा सुद्धा स्पेसिस आहे, फाउंड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ इंडिया अँड नॉट इन केरला. हे केरलामध्ये सापडत नाही भाई, हे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये सापडते. चलो, सम स्पेसिस ऑफ प्लांट्स आर इन्सेक्टिव्हरस. बरोबर आहे. चलो, बिकॉज दे आर अडॅप्टेड टू ग्रोईंग नायट्रोजन डिफिशियंट सॉईल. ओके, नायट्रोजन ज्याच्यामध्ये नसते त्या सॉईलमध्ये, त्या ठिकाणी हे इन्सेक्टिव्हरस प्लांट ग्रो होतात, बरोबर आहे, असं सांगते. अँड दस डिपेंड ऑन इन्सेक्टवर डिपेंड असते फॉर सफिशियंट नायट्रोजिनस न्यूट्रिशन. हे कशामुळे खाते बघा, त्या याच्यामध्ये समजा नायट्रोजन असलं त्या इन्सेक्टमध्ये, तर त्या याच्यामध्ये नायट्रोजन डिफिशियंट सॉईलमध्ये एखादं प्लांट ग्रो झालं, त्याच्यामध्ये नायट्रोजन नसते सॉईलमध्ये, तर त्यानं नायट्रोजन कुठून घेणार भाई, कोणत्याही किड्या विड्याला खाणार, त्याच्यामध्ये नायट्रोजन असणार आणि ते त्याची रिक्वायरमेंट पूर्ण करणार, बरोबर. चलो, आता तुम्हाला त्याचे फक्त एखादं काही नाव माहीत असेल तर बघा बा कोणतं आहे का, याच्यामध्ये एक्झाम्पल लिहून ठेवा, पिक्चर समजा एक्झाम्पल, असं काही एक्झाम्पल असते ते. चलो, ग्लोबल रिपोर्ट लक्षात ठेवा. ग्लोबल रिपोर्ट ऑन ह्युमन सेटलमेंट पब्लिश्ड बाय UN हॅबिटॅट. ग्लोबल ह्युमन सेटलमेंट, राईट, बाय UN हॅबिटॅट, लक्षात ठेवा. ग्लोबल रिपोर्ट ऑन ह्युमन सेटलमेंट इन पब्लिश्ड बाय UN हॅबिटॅट. चलो, तमिळनाडू इज लीडिंग प्रोड्युसर ऑफ मिल मेड कॉटन यार्न इन कंट्री. तमिळनाडू इज लीडिंग प्रोड्युसर, राईट, कशामध्ये, कॉटन यार्नमध्ये. चलो, बिकॉज रिच पूल ऑफ स्किल्ड लेबर इज अवेलेबल. सगळ्यात मेन रिझन आहे स्किल्ड लेबर, शिकलेले आहेत लोक, बरोबर. चलो, तमिळनाडू. त्याच्यानंतर टोटल वॉटर, ओनली अबाउट 2.5% ऑफ इट इज फ्रेश वॉटर. जेवढं काही 100% प्रमाण आहे वॉटरचं, त्याच्यापैकी फक्त 2.5% हे फ्रेश वॉटर आहे. ओनली लेस दॅन 1% इज अवेलेबल फॉर यूज. आणि या 2.5% मधलं पण लेस दॅन 1%, 1% कमी पण आपल्यासाठी पिण्यासाठी येते. अवेलेबल फॉर यूज, नॉट फॉर ड्रिंक. इथे यूज दिले, त्याचा उपयोग करू शकतो आपण. ओके, चलो, आउट ऑफ टोटल फ्रेश वॉटर, बरोबर, 2.5 टोटल फ्रेश वॉटर आहे. चलो, त्याच्यापैकी 68% हे आपण पोलर आईस कॅप्समध्ये आणि ग्लेशियर्समध्ये आहे. पोलर आईस कॅप्समध्ये आणि ग्लेशियर्समध्ये आहे. हे बघा, तुम्ही 11वीची NCERT जर वाचली असेल जिओग्राफीचं, त्याच्यामध्ये बहुतेक 3रा-4था चॅप्टर काहीतरी आहे, त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टीममध्ये का कुठेतरी आहे बहुतेक, रिव्हर सिस्टीम, ड्रेनेज सिस्टीम. तर त्याच्यामध्ये एक तक्ता आहे छोटासा, ते डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, टोटल वॉटर, डिस्ट्रीब्युशन ऑफ टोटल वॉटर काहीतरी तक्ता आहे. त्याच्यामध्ये आईस कॅप, पोलर वॉटर, रेन वॉटर, हे ग्राउंड वॉटर, सगळ्यामध्ये जास्त प्रमाण कुठलं कुठे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तक्ता. ते एकदा प्लीज गोथ्रू करा किंवा स्क्रीनशॉट काढून नोट्समध्ये सेव्ह करून टाका. एक्झामच्या एक दिवस आधी किंवा एक्झामच्या दिवशी तुम्ही ते तक्ता वाचून जा, त्याच्यापैकी येऊ शकते प्रमाण. वॉटर थीम आहे UPSCची, बरोबर आहे. चलो, आपल्याला काय कळालं, टोटल वॉटर 2.5% फ्रेश वॉटर आहे, 1% त्याचा आपण यूज करू शकतो. त्या टोटल फ्रेश वॉटरपैकी 68% पोलार आईस कॅपमध्ये आणि ग्लेशियर्समध्ये आहे. सगळ्यात 68% पोलार आईस कॅपमध्ये, बरोबर आहे. चलो, रिव्हर पासिंग थ्रू हिमाचल प्रदेश, चेनाब, रावी, बीज, सतलज, यमुना. रिव्हर जर हिमाचल प्रदेशमधून पास होत असेल तर त्या कोणत्या रिव्हर्स आहेत, चेनाब रिव्हर आहे, रावी रिव्हर आहे, बीज रिव्हर आहे, सतलज रिव्हर आहे, यमुना रिव्हर आहे. चलो, हो गया. ओके, हे झालं ना आपलं. याच्यानंतर काय बघूया, प्रेसिडेंट टेक्स रिकमेंडेशन ऑफ फायनान्स कमिशन टू पार्लियामेंट. प्रेसिडेंट टेक्स रिकमेंडेशन ऑफ फायनान्स कमिशन टू पार्लियामेंट. ओके, म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल बजेट. आता बजेट असेल ना तर फायनान्स कमिशनर असते ना, ते आपलं फायनान्स मिनिस्टर, ते प्रेसिडेंटला रिकमेंड करणार आणि प्रेसिडेंट काय करणार, पार्लमेंटला सबमिट करणार किंवा
सांगणार बजेटबद्दल. म्हणजे त्याचं म्हणणं हे आहे की प्रेसिडेंट फायनान्स कमिशनची रिकमेंडेशन घेणार आणि पार्लमेंटला सबमिट करणार किंवा पार्लमेंटला देणार. चलो, आचार्य JB कृपलानी, याच्या आधी पण आलेला आहे JB कृपलानी, वॉज वन ऑफ द महात्मा गांधीज कलीग्स. याच्या आधी काय होतं, फॉलोअर्स. चलो, इन हिज चंपारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे त्याचे कलीग होते. कोण, JP कृपलानी, महात्मा गांधीचे. चलो, आचार्य JP कृपलानी. याच्या पुढे पाहूया. चलो, रेग्युलेटिंग ॲक्ट. ओके, रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1793, 1793चा रेग्युलेटिंग ॲक्ट काय होता. डिस्ट्रिक्ट कलेक्टर वॉज डिप्राइड ऑफ हिज ज्युडिशियल पॉवर्स. डिस्ट्रिक्ट कलेक्टरला ज्युडिशियल पॉवर नव्हती, बरोबर. अँड मेड कलेक्टिंग एजन्सी बरोबर आहे. फक्त त्याला टॅक्स बिक्स कलेक्ट करा, हे करा ते करा, त्याच्यावर त्याची ड्युटी होती ओनली. बिकॉज लॉर्ड कॉर्नवॉलिस वॉज alarmed at the extent of power concentrated in the district collector and felt that such absolute power was undesirable in one person. ते भीत होतं की बाबा एवढी पॉवर, ॲब्सोल्यूट पॉवर त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या हातात दिली तर ते मिसयूज होईल त्याचा, ठीक आहे, ॲब्सोल्यूट पॉवर होऊन जाईल. त्यामुळे त्यानं काय केलं, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं ही पॉवर फक्त त्याला कलेक्टिंग करून टाकली, ज्युडिशियल पॉवर नाही दिली, बरोबर आहे. हे त्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये त्यानं चेंज केला होता. पुन्हा लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट व्यक्ती काय, डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ज्युडिशियल आहे. त्याच्यामध्ये ज्युडिशियल नाही आहे आणि त्याच्यामध्ये फक्त कलेक्टिंग एजन्सी आहे, बरोबर. चलो, झाला. चलो, रेडिएटर इन कार वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ कन्व्हेक्शन. रेडिएटर इन कार वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ कन्व्हेक्शन. चलो, हे पाहून घ्या बा काय, मला पण कळालं नाही याचं काय. आता हे फक्त आपल्याला लक्षात ठेवा, कारमध्ये जे रेडिएशन असते रेडिएटर, तर ते कन्व्हेक्शनच्या प्रिन्सिपलवर काम करते. तर कन्व्हेक्शनचं प्रिन्सिपल माहिती आहे ना तुम्हाला, लो प्रेशर एरिया विंड वरी जाणार आणि ते क्लाउड फॉर्मेशन वगैरे ते सगळं करणार, ठीक आहे. चलो, सायबर नाईफ काय बाई, अ टूल यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सरस ट्यूमर. ओके, इट इज रोबोटिक इमेज गाइडेड सिस्टम. चलो, इट डिलिवर्स अँड एक्स्ट्रीमली प्रिसाइज डोज ऑफ रेडिएशन. एक्स्ट्रीमली प्रिसाइज भाई, एकदम ॲक्युरेट डोज असते ना रेडिएशन थेरपीचा, एकदम ॲक्युरेट डोज त्यानं डिलिव्हर करणार आहे, बरोबर आहे. कॅन नॉट मॅप द स्प्रेड ऑफ ट्यूमर इन बॉडी. मॅप करू शकत नाही, जे ट्यूमर बॉडीमध्ये स्प्रेड होत आहे ना त्याचं मॅपिंग करू शकत नाही, पण त्याचं ॲक्यूट प्रिसाइज डोज सांगू शकते, बरोबर आहे. की रोबोटिक आहे ना, मशीन आहे. आणि टूल आहे सायबर नाईफ. हे काय करू शकते बाबा, कॅन्सरस ट्यूमर असते ना त्याला कट करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी त्याचा यूज होतो. चलो, आर द अदर टेक्निक सच ॲज MRIs अँड सिटी स्कॅन आणि MRI सारखंच आहे भाई. फक्त काय करू शकत नाही, मॅप करू शकत नाही ट्यूमरला बॉडीमध्ये. चलो, गोंडवाना रॉक्स काय, मोस्ट इम्पॉर्टंट रॉक सिस्टीम इन इंडिया, बरोबर आहे. बिकॉज मोर दॅन 90% ऑफ इंडियाज कोल्ड रिझर्व्स फाउंड इन देम. इंडियाचा जे कोल्ड रिझर्व्स आहेत ना सगळ्यात जास्त गोंडवाना रॉक्समध्ये आपल्याला मिळतात, आहे की नाही. चलो, नेक्स्ट पाहूया. रिव्हर लुनी लॉस्ट इंटू मार्शी लँड. रिव्हर लुनी लॉस्ट इंटू मार्शी लँड ऑफ द रन ऑफ कच. रन ऑफ कचवर 2023चा प्रश्न होता. तर रन ऑफ कचच्या रिलेटेड कोणती रिव्हर आहे, लुनी रिव्हर आहे, बरोबर आहे. अरेबियन सीमध्ये जाते. त्याच्यामध्ये काय, कशामध्ये लॉस्ट इंटू मार्शी लँडमध्ये लॉस झाली ती, बरोबर आहे. चलो, आता डॅम आणि त्याची रिव्हर बघूया. हे आलेला आहे प्रश्न. गोविंद सागर कुठं आहे, सतलज नॉर्थ साईडला, राईट. उकाई रिझर्वॉयर, राईट. हे कुठं आहे, तापी. वुलार लेक आलं की नाही 2023ला प्रश्न. हे झेलम रिव्हरवर आहे डॅम. वुलार लेक हे झेलम रिव्हरवर आहे. हे जसंच तसं आलेला आहे प्रश्न बघा. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय माहीत पाहिजे, उकाई रिझर्वायर कशावर आहे, तापी रिव्हरवर आहे, बरोबर. त्याच्यानंतर गोविंद सागर कुठं आहे, हे सतलज रिव्हरवर आहे. हे माहितीच करून घ्या भाई, हे येऊ शकते कधी ना कधी. 2024 नाही तर 2025ला येऊ शकते, काय सांगता येत नाही. इथून त्यानं काढले तर त्यानं 100% इथून काढू शकते, चान्सेस आहेत. किंवा वरून काढू शकते, बरोबर आहे. रन ऑफ कच आलेला आहे, रन ऑफ कच आलेला आहे. रुलर लेक आलेला आहे, बरोबर आहे. लुनी रिव्हर त्याचा आन्सर आहे. चलो, नंतर पाहूया. मेडिटेरेनियन क्लायमेट, वॉर्म, ड्राय क्लायमेट, माइल्ड, वेट. वॉर्म आणि ड्राय क्लायमेट आहे, बरोबर. माइल्ड आणि वेट विंटर आहे, बरोबर. एव्हरग्रीन ओक ट्रीज इथं भेटतात आपल्याला. कुठं, एव्हरग्रीन ओक ट्रीज कुठे, मेडिटेरेनियनमध्ये. चलो, नॅशनल रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट पॉलिसी. नॅशनल रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट पॉलिसी फॉर्म्युलेटेड बाय मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटनं फॉर्म केली आहे. नॅशनल रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट पॉलिसी. चलो, हे इम्पॉर्टंट आहे भाई. दुसरीच मिनिस्ट्री दिली तर काय करावं, तर लक्षात ठेवा. रूरल डेव्हलपमेंट आहे कशासाठी, रिहॅबिलिटेशन आणि रिसेटल. याच्यामध्ये 2 R आले तर तुम्ही रूरलचंच लक्षात ठेवून टाका. 2007मधलं आहे. चलो, इन द कंटेक्स्ट ऑफ 5 year प्लॅन बघा, अजून आलेला 5 year प्लॅन्स. अ शिफ्ट ऑफ द पॅटर्न ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. ही इंडस्ट्रियलायझेशनची पॉलिसी 3मध्ये आली होती, 3 प्लॅनमध्ये, बरोबर आहे.
बहुतेक 3rd 5 इयर प्लॅनमध्ये होतं बहुतेक, मला असं वाटतं इंडस्ट्रियलायझेशनचं. चलो, विथ द लोअर इम्फॅसिस ऑन हेवी इंडस्ट्रीज, कमी इम्पॅसिस केलं लो हेवी इंडस्ट्रीज अँड मोर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर बिगिन 8th प्लॅन. अच्छा, काय म्हणते, इन द कंटेक्स्ट ऑफ 5 इयर प्लान्स अ शिफ्ट इन द पॅटर्न ऑफ इंडस्ट्रियलायझेशन विथ द लोअर एम्फोसिस ऑन हेवी इंडस्ट्रीज अँड मोर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर्स बिगिन इन 8th प्लॅन. 8व्या प्लॅनमध्ये केले पाहिजे सगळे. हेवी इंडस्ट्रीजवर कमी फोकस केला आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस जास्त केला, ही 8व्या प्लॅनमध्ये होतं. 8th 5 इयर प्लॅनमध्ये, बरोबर आहे. चला, कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल इन डिस्ट्रिक्ट. कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल ॲट डिस्ट्रिक्ट्स काय आहे, स्टेट गव्हर्नमेंट कॅन इस्टॅब्लिश मोर दॅन 1 डिस्ट्रिक्ट. बरोबर आहे, स्टेट गव्हर्नमेंट कॅन इस्टॅब्लिश मोर दॅन 1 डिस्ट्रिक्ट इन डिस्ट्रिक्ट इफ इट deems it fit one of the members of district forum. The state government can establish more than 1 district forum in a district. बरोबर आहे, इफ इट डीम्स फिट. बरोबर आहे, वन ऑफ द मेंबर्स ऑफ डिस्ट्रिक्ट फोरम शाल बी विमेन. अरे बापरे, आज काय म्हणते बघा, कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल डिस्ट्रिक्ट काय म्हणते, स्टेट गव्हर्नमेंटच इस्टॅब्लिश करू शकते एका डिस्ट्रिक्टमध्ये, एक डिस्ट्रिक्ट फोरमपेक्षा जास्त करू शकते. बरोबर आहे, जर ते तसं फिट होत असेल तर त्याच्यानुसार, आणि त्याच्यामध्ये एक विमेन पाहिजे मेंबर, हे त्याचं क्रायटेरिया आहे. कन्झ्युमर डिस्प्यूट रिट्रेझल ॲट डिस्ट्रिक्ट्स, कळलं ना. स्टेट गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करू शकते डिस्प्यूट रिट्रेझल फोरम, स्टेटमध्ये एकपेक्षा जास्त आणि त्याची मेंबर विमेन असली पाहिजे, हे त्याचं मॅन्डेट आहे. चलो, किंग कोब्रा इज द ओनली स्नेक दॅट मेक्स इट्स ओन नेस्ट. बरोबर आहे, बिकॉज इट इज अन ओव्हिपरस स्नेक अँड लेज इट्स एग्स इन द नेस्ट अँड गार्ड्स द अंटिल दे आर हॅच. बरोबर आहे, किंग कोब्राच असं एक साप आहे की ते त्याचे घरटं बनवते, कारण ते अंडे देणारा असतो. बरोबर आहे, आणि ते स्वतःचा काय ते त्याचं ते घरटं वगैरे बनवते. बरोबर आहे. चलो, भुवन जिओ पोर्टल ऑफ इस्रो विथ द 3D इमेज ऑफ कॅपेबिलिटीज ऑफ इंडिया. हे भुवन कशाबद्दल आहे, इस्रोबद्दल आहे आणि 3D इमेजबद्दल आहे. ठीक आहे. बॉम्बे मॅनिफेस्टो काय आहे, डॉक्युमेंट साईन बाय लिडिंग इंडस्ट्रीज ऑफ बॉम्बे इन 1936. इंडस्ट्रीजबद्दल आहे भाई, इंडस्ट्रियलायझेशन. चलो ठीक आहे, इंडस्ट्रियलायझिस्ट ऑफ बॉम्बे त्यांनी साईन केलेली आहे. द मॅनिफेस्टो कंडेम दॅट सोशलिझम अँड प्ले टू सपोर्ट लिबरल. चलो, याने सोशलिझमबद्दल बोलले आणि लिबरलबद्दल बोलले. कॅपिटलिस्ट सोशलिझम, लिबरल अँड कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टम. चलो, सपोर्ट करणार त्यांना. साईन बाय इंडस्ट्रियलिस्ट सच ॲज GD बिर्ला, JRD टाटा आणि काय पुरुषोत्तम हमदा काहीतरी असंच नाव आहे. चलो, ठाकूरदास हे लक्षात ठेवा. बिर्ला, टाटा, ठाकूरदास. द मॅनिफेस्टो इवोक सपोर्ट फ्रॉम लार्ज सेक्शन ऑफ बिझनेस. ओके, इवोक सपोर्ट फ्रॉम लार्ज सेक्शन ऑफ बिझनेस कम्युनिटी फ्रॉम ऑल सेक्टर्स इंडिया. फ्रॉम ऑल सेक्टर्स लक्षात ठेवा, सगळ्या सेक्टरमधून त्यांना सपोर्ट भेटला. बॉम्बे मॅनिफेस्टोमध्ये इंडस्ट्रियलायझिस्टनी काहीतरी डॉक्युमेंट साईन केली 1936मध्ये. कशासाठी की बाबा लिबरल कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टम आपण सपोर्ट करणार. त्यांनी प्लेज घेतली बाई, यांना आपण सपोर्ट करणार. ठीक आहे. आणि सगळ्यांनी बिर्ला, टाटा, ठाकूरदास यांनी सगळ्यांनी साईन केलं, त्यांना सपोर्ट सगळ्या सेक्टरमधून भेटला. हे झाला आपला 2010चा पेपर.